नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीए के सर फ्रॉम KKCS स्टुडिओ रूम. तुमचं स्वागत आहे KKCSच्या अपडेटमध्ये. मुलांनो, सध्या महाराष्ट्रातल्या जे बीकॉम आणि MSCIT क्लिअर झाले विद्यार्थी आहेत, जे महाट्रान्सकोचं प्रिपरेशन करत आहेत, त्यांच्यासाठी सर्वात मोठा प्रश्न पडला आहे की महावितरणची जी महाट्रान्सको महापारेषण म्हणजेच त्यांची जी एक्झाम आलेली आहे LDC लोअर डिव्हिजनल क्लर्क किंवा डेप्युटी मॅनेजरसाठी, तर त्यांचे फॉर्म सुटलेत की नाही त्याच्याबद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे मुलांना. आज मुलांना तुम्ही वेट करत आहात फॉर्मचा. डेफिनेटली तुम्ही जेवढा वेट करताय त्याच्यापेक्षा डेफिनेटली 100% 100 टाइम्स म्हणू शकतो तेवढाच जास्त इगरली आम्ही पण वेट करतो त्या एक्झामसाठी. पण मुलांनो, जे एक्झाम फॉर्ममध्ये मेन्शन होतं प्रत्येक ठिकाणी मल्टिपल टाइम लिहिलेलं होतं आणि काय लिहिलेलं होतं जस्ट रिमाइंडर देतो. प्रस्तुत जाहिरातीत अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे 3/4/2025 असं बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं आहे. अंतिम दिनांक 3/4/2025. पण मुलांनो, आता राहिले किती? 3 दिवस. प्रश्न हा पडला, आज तर 31 मार्च आहे, जर 1 तारखेला फॉर्म आला तर 3 दिवसात तर संपत नाही. ऑफकोर्स ते तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. मग येणार तरी कधी? मुलांनो, ओव्हरऑल जे चित्र दिसतंय त्याच्यावर असं वाटतंय की 3 तारीख नेमकं फॉर्म जाण्याची होती. लास्ट डेट होती का फर्स्ट डेट होती? तर फर्स्ट डेट तरी ती असावी. 3/4/2025 पासून ॲप्लिकेशन स्टार्ट होणं एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे सर, ते कुठे समजेल, कसं समजेल? मुलांनो, जस्ट तुम्ही ओपन केली महाट्रान्सकोची साईट, महाट्रान्सको टाईप केल्यानंतर तुम्हाला इथेच ऑप्शन येऊन जाईल रिक्रुटमेंट नोटिफिकेशन. डायरेक्ट त्याच्यावर क्लिक केलं तरी चालेल. त्याच्यात भरपूर नोटिफिकेशन आहेत. त्याच्यापैकी आपण सेकंड पेजवर जाऊया. सेकंड पेजवर गेल्यानंतर हे बघा मुलांनो, ॲडव्हर्टिजमेंट 24/2024 इथं बघू शकता. डिटेल ॲडव्हर्टिजमेंट फॉर द पोस्ट ऑफ लोअर डिव्हिजनल क्लर्क LDC अकाउंट्स डिपार्टमेंट म्हणजे फायनान्ससाठीची ही जी ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे. फायनान्ससाठी 3 पोस्ट आहेत ॲक्च्युली. त्या एक LDC, एक अप्पर डिव्हिजनल क्लर्क आणि डेप्युटी मॅनेजर, अशा 3 पोस्ट आहेत डिफरंट. ठीक आहे. तर या सगळ्यांमध्ये जे डेट फॉर्म दिलेले आहे आणि त्याच्या पुढचा कॉलम बघू शकता तुम्ही, ॲप्लाय. पुढचा कॉलम आहे ॲप्लाय आणि ॲप्लायचा कॉलम पूर्णच ब्लँक आहे, अजून कुठेही आलेली नाही आहे. तर मुलांनो, पहिली गोष्ट ही, जर एक्झाम फॉर्म अजून आलाच नाही तर डेट कधी होणार हा खरंच मोठा प्रश्न पडला आहे. आता ॲटलिस्ट ॲडव्हर्टिजमेंटमध्ये तरी मेन्शन काय केलं मुलांना, May-June एक्झाम होणार. जरी ॲप्लिकेशन असं पकडूया, समजा मी जसं सांगतोय की 3-4 पासून स्टार्ट व्हायला पाहिजे होते, पण समजा एंड व्हायला पाहिजे होते, पण समजा 3 एप्रिलपासून स्टार्ट झाले किंवा अजूनही डिले झाला. जर फॉर्म यायला डिले झाला तर एक्झाममध्ये डिले होईल असं जरुरी नाही आहे, राईट. जर फॉर्म जरी समजा अजून नेक्स्ट वीकमध्ये म्हणजे ह्या वीकमध्ये येणं एक्सपेक्टेडच आहे मुलांना, सॅटर्डेपर्यंत ह्या वीकमध्ये यायलाच पाहिजे. जर या वीकमध्ये फॉर्म आला तर सर एक्झाम पण लेट होईल का? तर आन्सर इज नो, असं जरुरी नाही आहे. तर तुमची एक्झाम मिड एक्झाममध्ये सुद्धा असू शकते. मिड मे म्हणजे आम्ही तर टेंटेटिव्हली मुलांना सांगितलेलं आहे की मिड मे नंतरच असेल. ठीक आहे, मेच्या स्टार्टिंगला वगैरे नाही राहणार एक्झाम. मे मिड किंवा मे एंडमध्ये राहण्याची शक्यता आहे. तर मुलांनो, पहिला प्रश्न हा स्वतःला विचारा की तुम्ही त्या एक्झामच्यासाठी एक्झाम द्यायला एलिजिबल, म्हणजे क्रायटेरिया नाही, स्टडीने तुम्ही एलिजिबल आहात का किंवा त्याच्यासाठी तयार आहात का? जर या प्रश्नाचं उत्तर असेल तर प्रत्येक वेळेला हा टाईप करा. म्हणजे मी लिटरली व्हॉट्सअप बघतोय किंवा टेलिग्राम बघतोय, या दोघंही मीडियावर किंवा यूट्यूब कमेंट स्पेशली, प्रत्येक ठिकाणी मला एकच मेसेज भेटतोय की महाट्रान्सकोचे फॉर्म सुटलेत की नाही. तर मुलांना थोडं पेशन्स ठेवा. तो टेक्निकल पार्ट, मी खरं सांगू ना पोरांनो, तो टेक्निकल पार्ट त्यांच्यावर सोडणार आहे. ते येईल, फॉर्म भरला जाईल, सगळा विषय सोडा. स्टडीचं प्रिपरेशन आहे का? स्टडीचं प्रिपरेशन नाही, त्याच्या मागे लागा मुलांना. खरंच सिरियसली सांगतोय, अजून सुद्धा विचार करा, अजून सुद्धा क्लासेस जॉईन करा, कुठे ना कुठे जॉईन करा. KKCA जॉईन करायचं असेल मुलांना, हंड्रेड्स ऑफ स्टुडंट जॉईन करताय. महाभारत बॅच चालली आहे, जबरदस्त मजा येते, जबरदस्त स्टडी चाललाय. जवळपास 15 ते 16 चॅप्टर लाईव्ह सेशन, प्रत्येक सेशन लाईव्ह होते, प्रत्येक कंटेंट लाईव्ह मध्ये भेटतंय. 16 चॅप्टर झालेत, प्रत्येक कंटेंटची नोट्स पण भेटते आहे. टेस्ट सिरीज पण आता त्याच्यात ॲड व्हायला लागलेल्या आहेत. प्रत्येक गोष्ट सांगितल्याप्रमाणे भेटते आहे. आणि हां, टेस्ट इंग्लिश आणि मराठी बायलिंग्वेल आहे. मराठी नोट्स फक्त इंग्लिशमध्ये राहतील कम्प्लिटली आणि टीचिंग इंग्लिश मराठी, म्हणजे पूर्ण नोट्स इंग्लिशमध्ये राहतील पण टीचिंग मराठीमध्ये राहत आहे. ओके. आणि आपण फक्त आणि फक्त प्रोफेशनल लॉचे 110 मार्कासाठी आपण कंटेंट प्रोव्हाइड करतोय मुलांना. यूट्यूबवर भरपूर व्हिडिओज आहेत आपले, तुम्ही नगर परिषदेचे बघू शकतात, महावितरणचे बघू शकतात, कोणतेही व्हिडिओ काढून बघा. आज डेमो लेक्चर, तुम्हाला जे वाटेल ते लेक्चर बघा आणि मग विचार करा, काही प्रॉब्लेम नाही. पण डिसिजन लवकर घ्या, वेट नका करू की आपल्याला ज्या दिवशी डेट येईल मग आपण क्लासला ॲडमिशन घेऊ. पोरांना तोपर्यंत किती वेळ होऊन जाईल, किती टॉपिक होऊन जातील, त्याचा वेट नका करू. फटाफट ॲडमिशन घ्या आणि आपला स्टडी कसा सिक्युअर होईल हे विचार करा. आणि जर वेळ वाढला, जरी समजा मेच्या ऐवजी जूनमध्ये एक्झाम झाली,
तर निगेटिव्हली घेण्यापेक्षा याला पॉझिटिव्हली घ्या की आपल्याकडे किती वेळ भेटतोय आणि आपण त्याच्यात किती इनपुट देतोय, दॅट मॅटर्स. आता सध्या फक्त एवढा विचार करा की वेळेचा पूर्ण सदुपयोग करून त्याच्यात जास्तीत जास्त प्रिपरेशन कसं करता येईल. कारण ह्या वेळेस अवेअरनेस खरंच जास्त आहे. 2016 मध्ये एक्झाम झाली होती, त्याच्यानंतर 2025 मध्ये एक्झाम होते. मागच्या वेळेस एवढी अवेअरनेस नव्हती, एवढे प्लॅटफॉर्म नव्हते, एवढे क्लासेस नव्हते. आता भरपूर प्लॅटफॉर्म्स आहेत, भरपूर टीचर्स आहेत, भरपूर बुक्स आहेत, खूप सारे रिसोर्सेस आहे. त्याच्यामुळे जेन्युइनली सांगतो मुलांना, खरंच जागावा आणि स्टडीला जोरदार लागा. सो विश यू ऑल द बेस्ट. तुम्हाला सद्बुद्धी भेटून तुम्ही खरंच स्टडीला लागो. व्हिडिओला निगेटिव्ह कमेंट करण्यापेक्षा तेवढी एनर्जी तुमच्या अभ्यासात टाका, तिथून काहीतरी पॉझिटिव्ह नक्कीच भेटेल. सो मुलांनो, लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.